काय म्हणतो चित्रगुप्त मी या भूतलावर जितक्या लोकांना आपण उचललेलं आहे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातले 2 महाराज आणि त्या कुणीतरी गुरुजींना आपण उचललेलं आहे. मला त्यांचा हिशोब सांगा होय आणि महाराज त्यांना कशी आहेत ते सांगा. त्याला लावा रे बरोबर. याचा सुद्धा केलाय का आम्ही याला आणलं नाही वरती. आमच्या इथं हिशोबुकात कुठं लिहिलं नाही याच्यात. महाराज हा मोठा पुण्यवान गुरुजी होता. काय म्हणता पुण्यवान? याचं आम्ही बघितलंय महाराज. याचा बघितला तुम्ही? याचा पुण्याचा हिशोब बघितला महाराज. याचा पुण्याचा काटा वर वर असा चाललाय. याला आपण आणून मिस्टेक तर नाही केली. महाराज नाही चित्रगुप्त तसं नाही. मृत्यू हा अटळ आहे. या भूतलावर जन्मास येणाऱ्या प्रत्येक जीवाला आजच्या दरबारात यावंच लागते. पण महाराज याच्या पुण्यकर्मानुसार आपल्याला याला स्वर्गातच ठेवावं लागेल. असं कसं म्हणता? आम्हाला शहानिशा करावी लागेल की हा आलेला माणूस कसा आहे आणि कसा नाही. हो महाराज बघतो मी. महाराज याच्या गावची आपण 4 माणसं उचलली होती. 2 माणसं आणि 2 बाया मागच्याच आठवड्यात आपण उचल. आणि आता मी त्यांना बोलवतो इथे आणि बघतोय. बोलवा लवकर बोलवा. यमराजाकडे वेळ नसतो. बघतोय महाराज सिग्नल येत नाहीये. इज प्रॉब्लेम. आपण एका सरपंचाला आणलाय. कुठे आहे सरपंच? सरपंच महोदय महाराज मी सरपंचाला बोलवलं आधी त्या गावच्या. तथास्तु. कोण आहेस तू? गावचा सरपंच होतो महाराज. तुझा नंबर लागलाय काय ते? आता नुकताच तुम्ही मला या यमलोकात बोलवलंय महाराज. चल पटकन इकडे रांगा तो. हो महाराज. या माणसाला ओळखतो काय तू? अरे हे तर आमच्या ठाणे गावचे आदर्श शिक्षक दीपक गुरुजी आहे महाराज. गुरुजी महाराज या गुरुजींनी आमच्या गावच्या लहान लहान मुलांना आदर्श शिक्षक बनवून आदर्श विद्यार्थी बनवून त्यांना विविध कलांमध्ये निपुण केलेले आहे महाराज. असं म्हणता? एवढंच नाही महाराज तर CCRTच्या प्रशिक्षणात जाऊन त्यांनी शिक्षामी नाट्यकला हे प्रशिक्षण घेतलं होतं महाराज. त्याचा वापर करत आमच्या गावातल्या चिमुकल्यांना यांनी बालनाट्य कलाकार बनवलंय महाराज. हे आमच्या गावचे आदर्श शिक्षक. तुम्ही यांना इतक्या लवकर इथे आणलं महाराज. हे काही बरोबर केलं नाहीत महाराज. ब्रह्मदेवाच्या लिहिल्याप्रमाणे आम्ही वागतोय इथे. धर्मशास्त्रानुसार वागतोय आम्ही. आमच्या या लॅपटॉप मध्ये आमच्या रेकॉर्ड बुक मध्ये सर्वांचा हिशोब आहे. म्हणून तर तू इथे आहे महाराज. ठीक आहे चंद्रगुप्त. आता त्याच्यानंतर ज्याला आपण उचललं होतं त्यांना बोलवायचे. शहानिशा कधी पाहिजे? त्या कुठे एकदम मारबट टाईप बाया खूप गावात भांडायच्या. गावात कोणासोबत त्यांचं पटत नव्हतं महाराज. म्हणून पुरा गावची लोक त्यांना कंटाळले होते की अशा बाया भूतलावर नको रे बाबा. म्हणून त्या दोघाही सासवासुनांना आपण इथं बोलवून घेतलं होतं माझ्या. या तुम्ही या. माझाच माहित नाही येतं. सारा चिंता नाश केलाय. त्याच्यामुळे माझं डोकं खराब झालंय. खेडी कुठे आई माझी यमलोकात माझ्या मागे
चित्रगुप्त महाराज या आमच्या दरबारी का झाल्या कोण बाहेर असल्या महाराज त्या राणीच्या बाळाचे कारण महाराज गॅस तुमचा गॅस अजूनही येतोय त्याला कमी करा महाराज आवाज. चित्रगुप्त भाऊ मी काय म्हणतो ऐका तुमच्या त्या साहेबाला सांगा मला या खेटी सोबत या खोलीत राहायचं नाही म्हणजे नाही माझी व्यवस्था करा बरं का मला इथे राहायचं नाही काय गे महाराज वातावरणात काय गे माया काटे काढले का तुले कुठे गेली गे माया काटे काढत आहे तुले महाराज काय आहे? या बायाने नुसतं माझ्या डोक्याचा दही केलाय मला फार डिस्टर्ब होतोय अरे शांत बसा तुम्ही काय करताय मला मी शांत बसणार नाही भाऊ मला हिच्यासोबत राहायचं नाहीये अरे जा जा असं कसं आहे ना गा तर मी नाही त्यातली कडी लावतली ओ बा आणि तू घे तू कडी लावा आतली मी अशी आहे आणि माझ्या मागं दोन तीन काय बोलली गे? चित्रगुप्त हे का चाललं आहे दरबारामध्ये? महाराज हा? या बायाने नुसता उत्साह मांडला या ठिकाणी हा दरबार आहे की काय मजा माझी आहे ही मला सांगितलं होतं की या गावच्या बाहेर गाव नाचून सगळं त्रासून घेत एकदम मारवाड टाईप बाया वाटतंय म्हणून ती लोकांनाही म्हटलं जातं की 10 माणसं परवडले पडेल काय परवडली नाही या बाया काय ध्यान कशाला मॅडम तो डायलॉग माझा होता तुम्हीच बोलले का चाललंय नुसता उत्साह मांडलाय तुम्ही या दरबाराचा सत्यानाश केलाय मी आता त्या गावातले का सामान्य म्हणजे अतिसामान्य ज्यांनी मदिरा पानाचा इतिहास रचला होता महाराज तुम्ही करा. मी बोलवलंय महाराज त्या बेवड्याला बोलवलंय बघा आलाय. मुझे पीने का शौक नहीं मैं पीता हूँ गम भुलाने को महाराज की जय हो महाराज की जय हो काय रे कोण आहेस तू बेवडा आहे महाराज मी सांगितलं होतं कोण आहे असा माणूस महाराज हा त्याच गावातला बेवडा आहे त्या गुरुजींना आपण आणलंय त्यांची शहानिशा करायची आपल्याला गुरुजी कसे होते म्हणून अच्छा 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 असं म्हणतोस हो महाराज काय रे बेवड्या इकडे ये बोलो महाराज की जय हो तू या गुरुजीला ओळखतोस काय इकडे हो मी सांगतो इकडे हो गावची गुरुजी आहे इकडे हो गुरुजी आहे आमच्या गावचे महाराज मला ऐकू येत नाही ते समोर येऊन बोल महाराज किती हालचाल त्याचा बघा शरीर किती हालतोय शरीर म्हणतो मी बघा महाराज काय रे बेवड्या या गुरुजी बद्दल तुला काय सांगता येईल का कसे आहे ते कशी गुरुजी आहे गुरुजी आहेत ना त्यांनी मला कधी मालमतीला दिलो यांच्याकडे पण यांनी मला काल 5 रुपये देऊन नाही मारले महाराज हे गुरुजी आहेत ना अरे मुरडेवड्या महाराज गॅस अरे ते गुरुजी आहेत आदर्श आहे ते तुला दारू प्यायला मद्यपान करायला पैसे देणार का महाराज महाराज मी काय म्हणतो असं म्हणतोस मग चित्रगुप्त महाराज काय करायचं म्हणता महाराज आता आपण काय करू याला सोडू हा समाज प्रिय शिक्षक आहे याला आणून आपण इथे चूक केली असं मला वाटतंय यांच्या पुण्यकर्मानुसार याला आपण हे बेवड्या चाल तुझा मी घेतो काय म्हणतो हा बेवडा तुम्ही घ्या काय